मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग 2 ते 3 दिवसात भाजपा शिवसेना गट स्थापन करणार। संभाजी भिडेंचं शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य। शरद पवार राष्ट्रद्रोही, संभाजी भिडे यांचं वक्तव्य। अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, उदय सामंतांच्या वक्तव्यानं खळबळ। सामंतांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, उदय सामंतांच्या दाव्यावर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। मी शिवसैनिक आहे, दानवेंचं स्पष्टीकरण। नाईक मंत्री झाले शिंदेंच्या कृपेनं, शिंदेंवर सतत टीका करणाऱ्या नाईकांना सामंतांचं उत्तर। यापुढे शिवसैनिक गप्प बसणार नाही, सामंतांचा इशारा। भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं विरोधक आक्रमक। संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळांचा आक्षेप। लोकशाही संविधानाला कोश्यारींनी पायदळी तुडवल्याचा आरोप। राऊतांच्या कोश्यारींवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। 1 रँक 1 पेन्शनसाठी मोठं काम, टीका करणारे छोट्या मनाचे, फडणवीसांचा टोला। आमदार रोहित पवारांना दणका। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर प्रशासक नियुक्त, निवृत्त न्यायमूर्ती सानप पाहणार संघटनेचा कारभार। जलील यांनी पुढचे 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाहीत, अमित साटमांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल। भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू, हिरव्या आणि भगव्या रंगावर यांचं प्रेम नाही, हर्षवर्धन सपकाळांचा भाजपावर पलटवार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितचा एल्गार, लोकशाहीची हत्या केल्याचा वंचितचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। शक्तीपीठ महामार्गाचं सुधारित संरेखन निश्चित, 13 जिल्ह्यातील 395 गावातील 856 किलोमीटरचा मार्ग जाणार। समृद्धी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुश खबर, तब्बल 22 फूड प्लाझा उभारण्याच्या कामाला वेग। कर्तव्य पथावर भव्य परेडचं आयोजन, विजय चौक ते लाल किल्ला परेड पडली पार, 77,000 प्रेक्षकांनी कर्तव्य पथावरील परेड अनुभवली। कर्तव्य पथावर आज ऑपरेशन सिंदूरमधील पराक्रमाचं दर्शन, फ्लाइंग पास्ट मध्ये ऑपरेशन सिंदूरमधील लढाऊ विमानांनी घेतला भाग। वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, यंदाच्या परेडची थीम वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती कर्तव्य पथावर साजरी। यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ, महाराष्ट्राच्या भव्य चित्ररथानं साऱ्यांचंच लक्ष घेतलं वेधून। कर्तव्य पथावर शौर्य संस्कृती साम प्रदर्शन, लष्करी महिलांच्या बुलेटवर कवायतीही। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन, वीर जवानांना पंतप्रधानांकडून आदरांजली। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्लांचा गौरव, सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्रानं गौरव। शिवाजी पार्कामध्ये मुख्यमंत्र्यांकडून ध्वजवंदन, ठाण्यात एकनाथ शिंदेंकडून तर पुण्यात अजित पवारांनी केलं ध्वजवंदन। मुंबईतील 12 विभागात उद्यापासून पाणी कपात, पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामामुळे होणार पाणीबाणी। हार्बरच्या प्रवाशांचा प्रवास गारेगार, एसी लोकल धावल्यानं प्रवासी सुखावले। शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी कोट्यावधींच्या देणग्या, भक्ताकडून 1 कोटीचा सुवर्ण मुकुट। अमेरिकेतील साई भक्त अंकिता पटेल यांनी दिला रत्नजडित मुकुट। नेरूळमधील शनी मंदिरात ब्रह्मकलशोत्सव, महाआरतीसह शेकडो भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन।